हाय फ्रेंड्स, हा एक बिस्किटचा पुडा आणि त्याची ब्रँडिंग त्यांनी केली कॅशू कुकीज म्हणजे काजूची बिस्किट। आपल्याला असं वाटतं की यात भरभरून काजू असतील। बघू आपण काय कंटेन आहेत यामध्ये। सो आपण बघू शकतो की मैद्यापासून हे बिस्किट बनलेले आहेत। व्हीट फ्लोअर आहे, रिफाइंड व्हीट फ्लोअर म्हणजे मैदा, शुगर त्यात टाकलेली आणि कॅशूचं कंटेन आहे फक्त 4.6%। ॲज वेल ॲज पाम ऑइल यूज केलंय। पाम ऑइल कसं असतं ते तुम्ही यूट्यूबवर बघू शकतात। आणि सरप्राइझिंग थिंग म्हणजे 4.6% फक्त टाकले कॅशू आणि 604.8 ग्रॅम म्हणजे अर्धा किलोच्या वरचा हा बिस्किटचा पुडा आहे आणि त्याच्यात फक्त 4.6% काजू टाकले। यात सांगायचं एवढंच की तुम्ही बिस्किट खा का नका खावा तुमचा कॉल आहे, पण कंटेंट तुम्ही वाचायला सुरुवात करा। दॅट मीन्स तुम्हाला क्लिअर होईल की खरंच ही ब्रँडिंग केली जाते ती योग्य आहे की नाही। बस एवढाच या व्हिडिओचा मोटो आहे। नेक्स्ट टाइम कोणती पण प्रोडक्ट घ्याल तर कंटेंट वाचायला सुरुवात करा। पाम ऑइलचे डिसएडव्हान्टेजेस पण बघा तुम्ही एकदा की किती ते हजार्डस असतं शरीरासाठी, आणि मैदा तर तुम्हाला माहितीच आहे हजार्डस आहे शरीर